नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ। तर मी आणि माझे मित्र जात आहोत सिंधुदुर्गात। आम्ही असं ठरवलं की सिंधुदुर्गातील काही जागृत देवस्थानाला भेट द्यावी। तर या व्हिडिओत तुम्हाला त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। कोकणातील देवस्थान म्हणजे निसर्गात लपलेली देवाची देणगीच। रेडीचं गणपती मंदिर हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे। हे मंदिर वेंगुर्ला तालुक्यातील रेडी या गावात वसलेलं आहे। हे मंदिर खूप ऐतिहासिक आहे। रेडी गणपतीचे मूळ स्थान 1976 साली शोधण्यात आले। एका स्थानिक शेतकऱ्याला शेतात काम करताना ही मूर्ती सापडली। या गणपतीची मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहे आणि ती सुमारे 6 फूट उंचीची आहे। मूर्ती अतिशय सुंदर आणि भाविकांना खूप आकर्षित करणारी आहे। या ठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते। पशुपक्ष्यांचा वावर हे दाखवून देतो की या ठिकाणी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आहे। या गणेश मंदिरात श्रावण महिना आणि गणेश चतुर्थीला विशेष गर्दी पाहायला मिळते। मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि शांत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी फोटो काढायला एक अप्रतिम जागा आहे। रेडीला जाण्यासाठी सगळ्यात जवळचं शहर म्हणजे वेंगुर्ला। वेंगुर्ल्याहून रेडीचं अंतर फक्त 15 किलोमीटर इतकं आहे। तुम्ही सावंतवाडीतूनही एसटी किंवा खासगी गाडीतून वेंगुर्ल्याला जाऊ शकता। सावंतवाडी ते वेंगुर्ला हे अंतर अंदाजे 50 किलोमीटर आहे। रेडीच्या जागृत गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत अशा एका जागी जिथं लोक भीतीनं नव्हे तर प्रेमाने देवाला चप्पल अर्पण करतात। होय, आपण बोलतोय वेतोबा मंदिराबद्दल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आरवली गाव इथे आहे वेतोबा, म्हणजेच वेताळाचं लोकरूप, एक ग्रामदैवत। इथल्या वेतोबा म्हणजे गावच्या रक्षणासाठी उभा असलेला पहारेकरी। स्थानिक सांगतात की वेतोबाच्या दरबारात मागितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होते, पण खोटं बोललं तर शिक्षा देखील नक्की मिळते। ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः हा वेतोबाचा मूल मंत्र आहे। आणि हे आरवली गाव विजयनगर साम्राज्य ज्यावेळी होतं त्यावेळी या गावाचं नाव हरवली म्हणून होतं। हर म्हणजे शंकर, वल्ली म्हणजे वस्ती। या गावात रामेश्वर, सिद्धेश्वर, गिरोबा अशी शंकराची बरीचशी स्थानं आहेत। त्यामध्ये हे एक स्थान वेतोबा। वेतोबा हा पूर्वी वेताळ म्हणून ओळखला जायचा। नवनाथाच्या 5व्या अध्यायामध्ये कालिका देवीचा उल्लेख आहे। कालिका देवीने राक्षसाचा संहार केला आणि अडूळ ह्या शहरात विश्रांती घेतली। आजचं ते कुडाळ शहर। त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने कालिका देवीकडे शाबरी मंत्र आपल्या जिवेवर काव्य स्वरूपात राहावा असं मागणं केलं, तर सहजपणे देणं घेणं झालं नाही। अपयशी ठरली कालिका देवी त्या युद्धामध्ये। त्या ठिकाणी शंकर प्रकटले आणि शंकराच्या सांगण्यावरती हा शाबरी मंत्र मच्छिंद्रनाथांना देण्यात आला। आरवली गावात नाथपंथीय सत्पुरुष भूमय्या यांनी या देवावर शाबरी मंत्राद्वारे स्थापना केली, म्हणून हा वेतोबा। वेतोबा मंदिराचं बांधकाम शेकडो वर्षांपूर्वीचं आहे। आजही इथं देवाला चपला, बूट, केळीचं घड, कोळशीचे वस्त्र आणि वेळोवेळी नवीन कपडे अर्पण करण्याची प्रथा आहे। अर्पण केलेल्या नवीन चपलांची काही दिवसातच झीज झालेली असते, म्हणजेच वेतोबा ते चपला परिधान करून गावाचं रक्षण करतो। वेतोबाच्या दर्शनानंतर जर उदरभरण करायचं असेल तर या ठिकाणी अन्नछत्र उपलब्ध आहे। या ठिकाणचा प्रसाद तुम्ही अजिबात चुकवू नका। हे मंदिर इतकं प्रसिद्ध आहे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, कोकणच नव्हे तर पुणे, मुंबईहून लोक इथं दर्शनासाठी येतात। रेडीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तुम्ही या ठिकाणी अर्ध्या तासात पोहोचू शकता। आरवली हे गाव कुडाळ रेल्वे स्टेशन पासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही रेल्वेने येत असाल तर कुडाळ रेल्वे स्टेशनवर उतरा आणि तिथून ऑटो किंवा एसटी बसने आरवली गाठा। तर मित्रांनो, असा होता आपला गणपती मंदिर रेडी आणि वेतोबा मंदिर आरवलीचा छोटासा प्रवास। नक्कीच आपल्याला अजूनही काही मंदिरं बघायची आहेत, तर मी ह्या सिरीजचा पार्ट 2 लवकरच घेऊन येत आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पार्ट 2मध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.